मुलांच्या आवडीच्या डब्यात काय करावं हा प्रश्न पडलाय आणि मुलांच्या आवडीचंही हवं आहे आणि झटपट होणारंही हवं आहे. तर आज आपण करणार आहोत पनीर माखनवाला, अगदी मुलांच्या आवडीचं, मुलांना आवडेल असं. तर चला पाहूया रेसिपी. नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आज आपण आपल्या इझी रेसिपीजमध्ये एक मुलांच्या डब्यासाठी रेसिपी घेऊन आलो आहोत. ती आहे क्विक अँड फास्ट पनीर माखनवाला मिक्स विथ सुहाना पनीर माखनवाला मिक्स, जे रेडी मिक्स येतं त्यापासून. तर आपल्याला त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत. एक पॅकेट हे 50 ग्रॅमचं पॅकेट आहे पनीर माखनवाला, सुहानाचं किंवा अजून दुसऱ्या कोणत्या ब्रँडचे घेऊ शकता. आणि आपण 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. तुम्ही डेअरीचं ताजंही घेऊ शकता. हे अमूलचं पनीर आहे, फ्रेश पनीर. 200 ग्राम पनीर, अर्धा कप दूध आहे, आपलं साधं जे कोणतं दूध वापरता ते, 1 कप पाणी आहे, 2 टेबलस्पून तेल, सजावटीसाठी कोथिंबीर आणि 3 टोमॅटो. तर बस एवढंच इन्ग्रेडियंट्स आहेत. तर आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करू. आता आपण हे आपले 3 टोमॅटो जे आहेत ते मिक्सरला वाटून घेतले, छान पेस्ट केली आहे ह्याची टोमॅटोची. आणि तिथे आपण ठेवलं आहे पॅन, एक म्हणजे टोप ठेवलं आहे, भांडं ठेवलं आहे. तर आता ह्याच्यात आपण तेल घालू आणि छान तापू देऊ आधी. आणि ही पेस्ट आपण एक तेल सुटेपर्यंत छान हे करून घ्यायची, परतून घ्यायची. पेस्ट आता तेल छान तापलंय, तर आपण आपली ही पेस्ट यात टाकू, थोडंसं पाणी टाकू आणि छान ही एक 5-1 मिनटं ह्याला होऊ दे, म्हणजे तेल वेगळं होईपर्यंत ही छान होऊ दे. एकीकडे ही पेस्ट होऊ दे. त्याच्यावर आपण काय करायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून थोडंसं झाकणावरती अगदी नावाला थोडंसं पाणी ओतायचं आहे. ठीक आहे, तर हे होत राहू दे एकीकडे. आता आपण त्याच्या पुढची प्रोसेस पाहू. ते फ्रेंड्स, आपण एक बाउल घ्यायचं आहे. बाउलमध्ये हे सुहानाचं जे पनीर माखनवाला रेडी मिक्स आहे ते, हे आणि क्विक आणि इन्स्टंट, आपल्याला प्रॉपर रेसिपीने करायला तर येतं, पण मुलांच्या डब्यासाठी म्हणून जर घाईचं असेल तर हे दिस इज द बेस्ट ऑप्शन. की मुलं पनीर खूप आवडीने खातात. तर हे टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. हे आपलं अर्धा कप दूध आहे. हे घालून हे छान मिक्स करायचं आहे. कारण आपले जेव्हा टोमॅटो होतील, म्हणजे टोमॅटो तेल सोडायला लागतील, तेव्हा आपल्याला हे जे बॅटर, ग्रेव्ही जी रेडी झाली आहे ती त्याच्यात टाकायची. हे बघा, हे असं छान भरून घ्यायचं. टोमॅटो झाल्यावर हे टाकायचं आहे आणि तोपर्यंत आपण पनीर आपलं कट करून घेऊ. आणि त्यात तर काही नाही, टोमॅटो झाले की हे टाकायचं, 5 मिनटं उकळायचं आहे, थोडं हे करायचं, छान एकत्र मिळून येईपर्यंत उकळायचं आहे. आपले पनीरचे पीसेस टाकायचे आणि मग वरून कोथिंबीर, आणि कन्सिस्टन्सी आपल्याला जसं थिन हवं तसं पाणी टाकायचं आहे. तर हे आता आपली ही पेस्ट आपण रेडी केली आहे, छान बीट करून. तर आता पुढची प्रोसेस पाहू. फ्रेंड्स, मुलांसाठी आपण जेव्हा करत असतो तेव्हा पनीरचे पीसेस आहेत ना, थोडे डिझायनर शेपमध्ये, म्हणून मी थोडे शंकरपाळ्यांच्या शेपमध्ये आणि छोटे छोटेच ठेवायचे आहेत. कारण काय होतं की मुलांना मग असं प्रत्येक घासाला एक पनीरचा पीस आला पाहिजे असं असतं. तर मोठे पीस ठेवल्यावर काय होतं, मुलांना मग ते तोडावं लागतं. तर हे बघा, हे जवळजवळ म्हणजे अगदी छोटे छोटे असे तुकडे केलेत. अगदी म्हणजे उभं शंकरपाळ्याच्या आकाराचे मी कापलेत. तर हे आपलं पनीर कट करून रेडी आहे. टोमॅटो झाल्यावर आपण ते टाकू. आता आपण हे जे टोमॅटो प्युरी ठेवली आहे ती चेक करू. जवळून बघा की टोमॅटो छान झालेले आहेत. हे पहा. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं, एकदा हे हलवून घेऊ आपण. आणि या स्टेजला काय करायचंय की गरम असतं थोडंसं. हे बघा, मला दिसत असेल टोमॅटो छान, कच्चापणा निघून जायला हवा टोमॅटोचा. ठीक आहे, हे टोमॅटो छान झालेले आहेत. तर आता आपण आहे ना याच्यामध्ये टाकणार आहोत की आपण जे बॅटर रेडी केलेलं आहे हे बॅटर जे आपण रेडी केले ते यात सगळं घालायचं आहे. आणि यात थोडं पाणी घालून सगळं स्वच्छ करून घ्यायचं.
थोडं म्हणजे 1 पाव कप पाणी घालून, म्हणजे मग ह्याची कन्सिस्टन्सी पण थोडी थिक होते, अगदी घट्ट घट्ट पण नाही करत. आणि हे छान ढवळून घ्यायचे. आणि याला छान उकळी फुटली हे पटापट असं मिक्स करायचं, कारण आपण दुधाचं हे टाकलंय आणि टोमॅटो आहे. फास्ट गॅसवरच हे होऊ दे, की ह्याला छान उकळी फुटू दे. तोपर्यंत आपण ह्यावर ठेवूया झाकणावर ठेवले आपण पाणी, त्याला उकळी फुटू. तर आता आपण एक जवळजवळ 2-3 मिनिटं झाली आहेत, तर आपण चेक करूया. हे बघा परफेक्ट. मी म्हणून म्हणतात ते 5च मिनिटात होतं, की हे परफेक्ट सगळं ब्लेंड झालंय आणि एकत्र मिळून आलंय. तर ह्याच वेळी आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे आपलं जे कट करून घेतलेलं पनीर, त्याचे पीसेस आत टाकायचे. ठीक आहे. आता इथे आता आपल्याला थिकनेस हवा तर थिक ठेवा. मुलांच्या डब्यात द्यायचं असेल तर थिकच ठेवा, कारण ते मुलं आवडीने खातात. तर हे यात बघा थोडंसं म्हणजे 1 पाव कप पाणी मगाशी आपण टाकलंय. हा मसाला धुवून ज्या भांड्यात आपण मसाला केला होता तो धुतलेलं पाव कप पाणी तेवढंच टाकलंय. तर माझं रेकमेंडेशन असेल तर ह्यात नका टाकू पाणी अजून जास्त, की हीच कन्सिस्टन्सी थोडी म्हणजे थिक अशी थिक कन्सिस्टन्सी राहू दे. आता काय पनीर टाकल्यावर एक 5 मिनटं गॅस तसाच ठेवायचा, झाकण ठेवूया आपण आणि दिस इज डन, की मग कोथिंबीर पेरून आपली डिश रेडी. प्लीज 5 मिनटं झाली आहेत. आपण आता चेक करू. हे बघा आपलं पनीर रेडी. थँक्स फॉर वॉचिंग. तर अशा प्रकारे आपण हे अगदी 10 मिनिटात इन्स्टंट पनीर माखनवाला हे बनवलेलं आहे. आणि तेच आयत्या वेळेला पाहुणे आले तर त्यांच्यासाठी ही स्पेशल डिश. सकाळी घाईच्या वेळी मुलांच्या डब्यासाठी अगदी 10 मिनिटात होणारा मेन्यू आहे. पोळी, पनीर माखनवाला, वरण आणि भात, परिपूर्ण डिश आज तुमच्यासमोर मी सादर करते. तर तुम्हाला जर रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओजला प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स अ लॉट. थँक यू.